अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी विचार केलाय का? घरात पैसा येतो पण टिकत नाही. अचानक खर्च वाढतात, सतत कोणीतरी आजारी पडतं, घरात चिडचिड, तणाव, वादविवाद वाढतात आणि हे सगळं तुमच्या घरातील किचन मधल्या काही छोट्या चुका कारणीभूत असू शकतात. स्वामी भक्तांनो, वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर म्हणजे फक्त जेवण बनवण्याची जागा नसते, तर ते घरातील लक्ष्मीचं स्थान मानलं जातं. कारण जिथे अन्न शिजतं तिथेच घरातील ऊर्जा तयार होते आणि जशी ऊर्जा तसंच घराचं वातावरण बनतं. म्हणूनच जर किचन मध्ये काही वस्तू चुकीच्या पद्धतीने ठेवलेल्या असतील तर त्याचा परिणाम आरोग्यावर, मानसिक शांततेवर आणि थेट आर्थिक स्थितीवर देखील होऊ शकतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत किचन मधल्या अशा काही वस्तूंबद्दल ज्या नकळत तुमच्या धननाशाचं कारण बनू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज सांगितलेली एक छोटी गोष्ट जरी तुम्ही बदलली तर घरातील वातावरण बदलायला सुरुवात होऊ शकते. स्वामी भक्तांनो, वास्तुशास्त्रात किचनला अग्नितत्वाचं स्थान दिलं गेलं आहे आणि अग्नितत्व म्हणजे ऊर्जा, आरोग्य, समृद्धी आणि जीवनशक्ती. म्हणूनच किचन मध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा घराच्या ऊर्जेवर परिणाम होत असतो. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण सोयीसाठी अनेक गोष्टी कुठेही ठेवतो आणि इथूनच नकारात्मक ऊर्जेची सुरुवात होते. सर्वात आधी आपण बोलणार आहोत त्या एका वस्तूबद्दल जी जवळपास प्रत्येक घराच्या किचन मध्ये दिसते, पण वास्तुशास्त्रानुसार ती अत्यंत अशुभ मानली जाते. आणि ती वस्तू म्हणजे औषध. हो स्वामी भक्तांनो, खूप लोक सोयीसाठी गोळ्या, सिरप, मेडिकल बॉक्स किचन मध्ये ठेवतात. कोणाच्या घरात फ्रीजवर, कोणाच्या घरात मसाल्याच्या कपाटाजवळ. पण वास्तुशास्त्रानुसार ही सवय घरासाठी चांगली मानली जात नाही, कारण किचन मध्ये हे आरोग्य निर्माण होण्याचं स्थान आहे, तर औषध म्हणजे आजारांशी संबंधित गोष्ट. जेव्हा या दोन्ही विरुद्ध ऊर्जांचा संगम होतो तेव्हा घरात सतत आजारपणाचं वातावरण तयार होऊ लागतं आणि मग सतत हॉस्पिटलचे खर्च, औषधांवर पैसा खर्च होणं, मानसिक ताण आणि पैशाची बचत न होणं अशा गोष्टी वाढू लागतात. अनेक लोक म्हणतात पैसा येतो पण कळत नाही कुठे जातो. स्वामी भक्तांनो, कधी कधी त्यामागे मोठं कारण नसतं, तर अशा छोट्या चुका देखील असतात. आता काही लोक म्हणतील औषध किचन मध्ये ठेवल्याने काय फरक पडतो, पण यामागे फक्त वास्तुशास्त्र नाही तर आरोग्याचं कारण देखील आहे. कारण किचन मध्ये उष्णता असते, तेलकट वातावरण असतं, ओलावा असतो आणि यामुळे औषधांच्या गुणवत्तेवर परिणाम हा होऊ शकतो. काही औषधांना थंड जागा लागते, काहींना कोरडी जागा. पण जर ती चुकीच्या ठिकाणी ठेवली तर त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि मग आजार लवकर बरा होत नाही, उलट त्रास वाढू शकतो. म्हणूनच औषधं नेहमी थंड, कोरड्या, सूर्यप्रकाशापासून दूर आणि मुलांच्या हाताला न लागणाऱ्या जागी ठेवावीत. तुम्ही बेडरूम मधल्या ड्रॉवर मध्ये किंवा वेगळ्या मेडिकल बॉक्स मध्ये औषधं ठेवू शकता. स्वामी भक्तांनो, घरात सकारात्मक ऊर्जा टिकवायची असेल तर प्रत्येक वस्तू योग्य जागी असणं खूप महत्वाचं असतं. आता दुसरी महत्वाची गोष्ट जी अनेकांच्या घरात दिसते पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, ती म्हणजे तुटलेली भांडी. हो, तुटलेला कप, क्रॅक आलेली प्लेट, कडा निघालेलं भांड, हे सगळं वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानलं जातं. कारण तुटलेल्या वस्तू घरातील तुटलेली ऊर्जा दर्शवतात. जिथे तुटलेली भांडी असतात तिथे हळूहळू पैशाची गळती वाढते, वादविवाद वाढतात आणि मानसिक शांतता कमी होते. काही लोक म्हणतात अजून वापरता येतंय म्हणून ठेवलेलं आहे, पण स्वामी भक्तांनो, कधी कधी अशाच गोष्टी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. वास्तुशास्त्र सांगतं की ज्या घरात तुटलेल्या वस्तूंचा साठा असतो त्या घरात लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही. म्हणून आजच तुमच्या किचन मध्ये पहा, जर एखादं तुटलेलं भांड असेल तर ते लगेच घराबाहेर काढा, कारण स्वच्छ आणि पूर्ण वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. त्याचप्रमाणे गंजलेली भांडी
आणि खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा किचन मध्ये ठेवू नयेत. कधी मिक्सर खराब झाला किंवा जुना टोस्टर बंद पडला तर काही लोक तो महिनोन-महिने किचन मध्येच ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार बंद पडलेल्या वस्तू म्हणजे थांबलेली ऊर्जा, आणि जिथे ऊर्जा थांबते तिथे प्रगती देखील थांबू लागते. म्हणून जे उपयोगाचं नाही, जे खराब झालं आहे ते लगेच दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढा. स्वामी भक्तांनो, घरात जितकी मोकळी आणि स्वच्छ जागा असेल तितकी सकारात्मक ऊर्जा ही जास्त वाहते. आता आणखी एक महत्वाची गोष्ट जी थेट लक्ष्मीशी संबंधित मानली जाते, किचन मधली अस्वच्छता. रात्री उष्टे भांडे ठेवणं, गॅस जवळ सांडलेलं अन्न, तेलकट ओटा, अनावश्यक वस्तूंचा ढीग, हे सगळं वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं. कारण जिथे अस्वच्छता असते तिथे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि अशी जागा लक्ष्मीच्या आगमनाला अडथळा निर्माण करते असं देखील सांगितलं जातं. म्हणूनच रोज रात्री झोपण्याआधी किचन स्वच्छ करणं खूप महत्वाचं आहे. ओटा पुसा, भांडी स्वच्छ ठेवा, गॅस साफ करा, कारण स्वच्छतेमध्येच सकारात्मक ऊर्जा वास करते. आणि लक्षात ठेवा, किचन जितकं शांत आणि स्वच्छ असेल तितकं घरातील वातावरण प्रसन्न राहील. स्वामी भक्तांनो, आता आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी जवळपास प्रत्येक घरात असते, पण तिच्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. मीठ आणि हळद. हो, हे दोन्ही पदार्थ प्रत्येक किचन मध्ये असतात, पण वास्तुशास्त्रानुसार हे दोन्ही एकत्र ठेवणं टाळावं असं सांगितलं जातं. कारण हळद ही शुभतेचं प्रतीक मानली जाते. ती पूजा, पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे. तर मीठ हे ऊर्जा आणि भावनांशी संबंधित मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार मिठाचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी जोडला जातो. म्हणून जर मीठ चुकीच्या पद्धतीने ठेवलं गेलं तर त्याचा परिणाम मनस्थितीवर होऊ शकतो. चिडचिड, तणाव, वादविवाद अशा गोष्टी वाढू शकतात. आणि जेव्हा घरात शांतता राहत नाही तेव्हा त्याचा परिणाम आर्थिक स्थितीवर देखील होतो. म्हणून मीठ आणि हळद वेगवेगळ्या स्वच्छ डब्यांमध्ये ठेवावे आणि शक्यतो किचन मध्ये सर्व वस्तू व्यवस्थित मांडून ठेवाव्यात. कारण व्यवस्थितपणा म्हणजे स्थिर ऊर्जा आणि स्थिर ऊर्जा म्हणजे घरातील स्थिरता. स्वामी भक्तांनो, आज सांगितलेल्या गोष्टी कदाचित छोट्या वाटतील, पण अनेक वेळा मोठ्या समस्या अशाच छोट्या चुकांमधून सुरू होतात. म्हणून आजच तुमच्या किचन मध्ये एकदा नीट पहा. औषध चुकीच्या जागी आहे का? तुटलेली भांडी आहेत का? अस्वच्छता आहे का? अनावश्यक वस्तूंचा ढीग आहे का? जर असेल तर आजच हे छोटे बदल करा. कारण जेव्हा घरातील ऊर्जा बदलते तेव्हा हळूहळू परिस्थिती देखील बदलायला सुरुवात होते. आणि स्वामींची कृपा असेल तर घरात सुख, शांतता आणि समृद्धी नक्कीच वाढेल. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.